नाव आता आपण पाहणार आहोत अल्जेब्रा ऑफ लिमिट ऑफ अ सिक्वेन्स. ठीक आहे. अल्जेब्रा ऑफ लिमिट ऑफ अ सिक्वेन्स म्हणजे काय? अल्जेब्रा म्हणजे लिमिटचे ॲडिशन असू द्या, सबस्ट्रॅक्शन असू द्या, मल्टिप्लिकेशन असू द्या, डिव्हिजन असू द्या, हे सगळं लिमिट ऑफ अ सिक्वेन्सनुसार कसं होल्ड करणार त्यानुसार आपण बघणार आहोत. लेट एक्स एन अँड वाय एन आर टू सिक्वेन्स ऑफ रिअल नंबर सच दॅट लिमिट ऑफ एक्स एन काय घेतलेला आहे आपण L1 आणि लिमिट ऑफ वाय एन काय घेतलेला आहे आपण L2. ठीक आहे. दोन रिअल नंबरच्या सिक्वेन्स घेतल्या आहेत. एक्स एन एक घेतली आहे, एक वाय एन घेतलेली आहे. एक्स एनचं लिमिट L1 आहे, वाय एनचं लिमिट L2 आहे. ठीक आहे. त्यानुसार देन लिमिट n टेंडिंग टू इन्फिनिटी एक्स एन प्लस वाय एन इज इक्वल टू L1 प्लस L2. ठीक आहे. सेकंड लिमिट n tending to infinity xn minus yn is equal to L1 minus L2. ठीक है. नेक्स्ट थर्ड इज लिमिट n tending to infinity xn into yn which is equal to L1 into L2. Fourth, limit n tending to infinity xn divided by yn which is equal to L1 divided by L2 provided L2 is not equal to 0. जर इथं L2 0 झाला तर ही टोटल क्वांटिटी अनडिफाइंड होते. ठीक आहे. नेक्स्ट फिफ्थ काय आहे? लिमिट n टेंडिंग टू इन्फिनिटी k इंटू एक्स एन. के हा कोणताही एक नंबर असणार आहे, इंटू जर एक्स एन केला विच इज इक्वल टू k इंटू L1. ठीक आहे. हे आपण बघितलं अल्जेब्रा ऑफ लिमिट ऑफ अ सिक्वेन्स. नेक्स्ट आपण बघणार आहोत एक थेरम. त्या थेरमचं नाव त्याला सँडविच थेरम म्हणतात किंवा स्क्वीज प्रिन्सिपल म्हणतात. दोन तीन नावांनी हा थेरम आहे. ठीक आहे. सँडविच, स्क्वीज किंवा माउस ट्रॅप थेरम. काय काय नाव आहे याला? सँडविच म्हणू शकता, सँडविच थेरम और स्क्वीज थेरम और माउस ट्रैप थेरम. माउस ट्रॅप थेरम हे थेरम या नावाने प्रसिद्ध आहेत. ओके. नेक्स्ट तर आपण बघूया आता याचं स्टेटमेंट काय. स्टेटमेंट आहे याचं इफ सिक्वेन्स एस एन सिक्वेन्स Tn आणि घेऊ आपण सिक्वेन्स Un. ठीक आहे. ह्या काय आहेत? थ्री सिक्वेन्सेस सच दॅट बघा पहिली कंडिशन दिलेली आहे Sn लेस दॅन इक्वल टू Tn आणि Tn विच इज लेस दॅन ऑर इक्वल टू Un फॉर ऑल n साठी. ठीक आहे. म्हणजे Tn जी सिक्वेन्स आहे ती Un पेक्षा लहान आहे आणि Sn पेक्षा मोठी आहे. ठीक आहे. सिक्वेन्सचं रिलेशन कसं आहे? Sn ही सिक्वेन्स छोटी आहे Tn पेक्षा आणि Tn ही सिक्वेन्स छोटी आहे Un सिक्वेन्स पेक्षा. ठीक आहे. आणि सेकंड काय दिलेलं आहे आपल्याला कंडिशन? लिमिट ऑफ Sn आणि लिमिट ऑफ Un जे आहे ते काय आहेत? L आहेत. ठीक आहे. जी सगळ्यात छोटी सिक्वेन्स आहे Sn आणि जी सगळ्यात मोठी सिक्वेन्स आहे Un या दोन्हीचे लिमिट काय आहे? L दिलेलं आहे. ठीक आहे. देन लिमिट ऑफ Tn इक्वल टू L. ठीक आहे. मग आपल्याला प्रूफ काय करायचं आहे? लिमिट ऑफ Tn जी मधात सिक्वेन्स येते तिचं पण लिमिट काय असलं पाहिजे? L. Snचं लिमिट L आहे, Unचं लिमिट L आहे, त्यामुळे Tnचं पण लिमिट काय दाखवायचं आपल्याला? L दाखवायचं. ठीक आहे. नाव हे आहे स्टेटमेंट. ठीक आहे. आता आपण प्रूफ करू याला. ठीक आहे. प्रूफ मध्ये गिवन आपल्याला आहे काय आहे? लेट लिमिट ऑफ Sn
आणि लिमिट ऑफ UN काय गिवन आहे आपल्याला L, ठीक आहे. देन बाय द डेफिनेशन ऑफ लिमिट काय म्हणते डेफिनेशन, देन फॉर अ गिवन एप्सिलॉन ग्रेटर दॅन 0, देन फॉर अ गिवन एप्सिलॉन ग्रेटर दॅन 0 देर एक्झिस्ट काय एक्झिस्ट होणार, पॉझिटिव्ह इंटीजर, देर एक्झिस्ट पॉझिटिव्ह इंटीजर्स, पॉझिटिव्ह इंटीजर्स म्हणा किंवा नॅचरल नंबर्स म्हणा, पॉझिटिव्ह इंटीजर्स कोणकोणते आहेत ते M1 अँड M2, ठीक आहे. सच दॅट बघा बाय द डेफिनेशन ऑफ लिमिट वरूनच चाललेलो आहे आपण, ठीक आहे. सच दॅट Sn साठी घेणार आहोत Sn मायनस L स्ट्रिक्टली लेस दॅन एप्सिलॉन फॉर ऑल n ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू M1, ठीक आहे. Sn साठी घेतलं आणि नेक्स्ट आपण UN साठी घेऊ, अँड UN साठी काय होईल, UN मायनस L लेस दॅन एप्सिलॉन, ठीक आहे. कशासाठी, फॉर ऑल n ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू M2, ठीक आहे. फॉर ऑल ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू M2 साठी, ठीक आहे. नेक्स्ट आपण हे तर बघितलं आता कंडिशन डेफिनेशनची. मग आता आपण इथं काय दिलेलं आहे, M1 आणि M2 हे दोन दिलेले आहेत. तर मग आपण डिफाईन करू, एक M घेऊ दोघांचे मिळून जो की मॅक्सिमम असेल, ठीक आहे. मग आपण डिफाईन करू, डिफाईन कॅपिटल M विच इज इक्वल टू मॅक्सिमम ऑफ कशापेक्षा असला पाहिजे, M1 आणि M2 पेक्षा तो मॅक्सिमम असला पाहिजे, ठीक आहे. मग हे जर आपण घेतलं मॅक्सिमम, देन अबव गिव्स दॅट फॉर अ गिवन एप्सिलॉन ग्रेटर दॅन 0, then above gives that for a given epsilon greater than 0 gives that for a given epsilon greater than 0, ठीक आहे. there exist काय होईल, there exist a positive integer M, there exist a positive integer M such that काय भेटेल आपल्याला, सच दॅट Sn मायनस L कंबाईन लिहितो आपण, मॉड ऑफ Sn मायनस L लेस दॅन एप्सिलॉन अँड UN मायनस L लेस दॅन एप्सिलॉन, and for all n greater than or equal to, for all n greater than or equal to M साठी होईल, ठीक आहे. for all n greater than or equal to M साठी होईल इथं, ठीक आहे. तर नेक्स्ट स्लाइडला जाण्याच्या अगोदर आपण एकदा पुन्हा याला रिवाइज करू, ठीक आहे. थेरम आपला सँडविच थेरम का म्हटलेला आहे, 3 सिक्वेन्स घेतलेले आहेत, 3 सिक्वेन्स मध्ये रिलेशन दिलेले आहे, Sn इज लेस दॅन ऑर इक्वल टू Tn इज लेस दॅन ऑर इक्वल टू UN, ठीक आहे. 3 सिक्वेन्स आहे. पहिल्या सिक्वेन्सचा आणि शेवटच्या सिक्वेन्सचा लिमिट काय दिलेलं आहे L, त्यावरून आपल्याला मधल्या सिक्वेन्सचं लिमिट काढायचं आहे आपल्याला, ठीक आहे. गिवन आपण घेतलं 2 सिक्वेन्सचं लिमिट L घेतलं, देन बाय डेफिनेशन ऑफ लिमिट काय भेटेल आपल्याला, फॉर एनी गिवन एप्सिलॉन ग्रेटर दॅन 0 देयर एक्झिस्ट अ पॉझिटिव्ह इंटीजर M1 अँड M2 सच दॅट Sn minus L less than epsilon for all n greater than or equal to M1 and UN minus L less than epsilon for all n greater than or equal to M2. आता या M1 आणि M2 चा आपण मॅक्सिमम घेणार आहोत. मॅक्सिमम घेतला मग डिफाइन केला आपण कॅपिटल M, मॅक्सिमम ऑफ M1 and M2, ठीक आहे. Then the above gives that for a given epsilon greater than 0 there exists a positive integer M such that
पुन्हा तीच डेफिनेशन, Sn मायनस एल लेस दॅन एप्सिलॉन अँड UN मायनस एल लेस दॅन एप्सिलॉन. फक्त चेंज इथं हा झाला आहे, जो M1 आणि M2 पॉझिटिव्ह इंटिजर होता आपण मॅक्सिमम M घेतलेला आहे. जेवढे पण n टर्म्स असतील ते सगळे ग्रेटर दॅन काय असतील, फॉर ऑल n ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू m साठी होल्ड करतील. ठीक आहे. नेक्स्ट आपण पाहणार आहोत आता नेक्स्ट याच्यामध्ये ते आपण लिहिलं होतं. पुन्हा ती इनइक्वालिटी आपण लिहू. काय होती ती, मॉड ऑफ Sn मायनस एल लेस दॅन एप्सिलॉन अँड UN मायनस एल लेस दॅन एप्सिलॉन फॉर, ठीक आहे, कशासाठी होते, फॉर ऑल n ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू m साठी. ओके, ठीक आहे. आता बघू आपण याला स्प्लिट करूया. म्हणजे कसं होणार आहे, एप्सिलॉन मॉड जर काढला आपण काय होईल, मायनस एप्सिलॉन लेस दॅन Sn मायनस एल विच इज लेस दॅन एप्सिलॉन. पूर्ण इनइक्वालिटी मध्ये आपण एल ला ऍड करू म्हणजे एल मायनस एप्सिलॉन लेस दॅन मायनस एल प्लस एल गेट कॅन्सल अँड रिमेनिंग Sn विच इज लेस दॅन एप्सिलॉन प्लस एल. ठीक आहे. आता बघा हे याच्यासाठी झालं Sn साठी, तसंच UN साठी पण होल्ड करणार. काय होणार आहे, इनइक्वालिटी मॉड जर काढला मायनस एप्सिलॉन लेस दॅन UN मायनस एल विच इज लेस दॅन एप्सिलॉन. ओके. नेक्स्ट या इनइक्वालिटी मध्ये ऍड L1 करा. काय भेटेल, L ओनली ऍड दिस इनइक्वालिटी L. ठीक आहे. ऍड करायच्या मध्ये L मायनस एप्सिलॉन मायनस UN minus L plus L get cancel and which is strictly less than epsilon plus L. Okay. It hold for both, hold for all n is greater than or equal to m. Okay. both साठी. ओके. नेक्स्ट आता इथपर्यंत आलो. गिवन कंडिशन काय होती आपली, Sn is less than or equal to Tn and Tn is less than or equal to Un. ठीक आहे, फॉर ऑल n साठी. त्याच्यामुळे सिन्स आपल्याला माहिती आहे, सिन्स ओके, सिन्स Sn less than or equal to Tn which is less than or equal to Un. ठीक है. Above implies that ठीक है, above implies that काय implies करणार आता हे, above implies that L minus epsilon less than Sn which is less than UN. ठीक आहे, आणि लेस दॅन L प्लस एप्सिलॉन. ठीक आहे. याच्यावर आपण लिहू शकतो L मायनस एप्सिलॉन लेस दॅन Sn विच इज लेस दॅन ऑर इक्वल टू Tn. ठीक आहे ना. ही कंडिशन जर घेतली आपण, विच इज लेस दॅन ऑर इक्वल टू Tn विच इज लेस दॅन ऑर इक्वल टू UN and UN is strictly less than epsilon plus L. ओके. गिवन आपल्याला कंडिशन वापरून आणि हे दोन रिलेशन वापरून आपण काय लिहिलेलं आहे, L मायनस एप्सिलॉन विच इज स्ट्रिक्टली लेस दॅन Sn. ठीक आहे, आणि Sn इज लेस दॅन ऑर इक्वल टू Tn. ठीक आहे, आणि Tn इज लेस दॅन ऑर इक्वल टू UN and UN is strictly less than epsilon plus L. ठीक आहे. इथपर्यंत आपण आलो. कशासाठी होल्ड करणार आहे, फॉर ऑल n ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू m. कशासाठी, फॉर ऑल n इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू m. ओके. नेक्स्ट मग आता बघा, मग L मायनस एप्सिलॉन इज स्ट्रिक्टली लेस दॅन Tn विच इज स्ट्रिक्टली लेस दॅन epsilon प्लस m लिहू शकतो.
which is implies L minus epsilon is strictly less than Tn, and which is strictly less than epsilon plus L. Okay, for all n greater than or equal to m. ओके, मग यालाच आपण काय लिहू शकतो, सरळ सरळ जसं आपण हे ऍब्सोल्यूट व्हॅल्यू आपण स्प्लिट केली होती इंटरवल मध्ये, तसंच आपण इंटरवलला आपण ऍब्सोल्यूट मध्ये स्प्लिट करू शकतो, म्हणजे लिहू शकतो आपण. काय लिहिणार आपण याच्यामध्ये, पुन्हा ऍड समजा सबस्ट्रॅक्ट एल करा, मग हा एल एल जाईल, म्हणून आपल्याला डायरेक्टली आपण काय लिहू, मॉड ऑफ Tn मायनस एल स्ट्रिक्टली लेस दॅन एप्सिलॉन. ठीक आहे, फॉर ऑल n ग्रेटर दॅन और इक्वल टू m. ही डायरेक्ट स्टेप आपण कशामुळे लिहिली, जसं आपण याला स्प्लिट याच्यामध्ये केलं होतं तसंच कॅल्क्युलेट काही करून आपण पुन्हा ऍब्सोल्यूट मध्ये लिहू शकतो. बघा, हेच तर आपल्याला प्रूफ करायचं होतं. दॅट इज काय सांगते, लिमिटचे डेफिनेशनच सांगू लागले. त्याच्यामुळे लिमिट ऑफ Tn which is equal to n. Okay, hence our theorem is proof. नेक्स्ट, ठीक आहे, सँडविच थेरम, स्क्वीज थेरम किंवा माउस ट्रॅक थेरम आपण याला म्हणतो. सो नेक्स्ट आपण बघणार आहोत कॉची सिक्वेन्स. लास्ट कॉन्सेप्ट घेणार आहोत आपण युनिट फर्स्ट साठी. कॉची सिक्वेन्स, कॉची सिक्वेन्स म्हणा, कॉची सिक्वेन्स म्हणा, प्रोनाउन्सिएशन काही घ्या. लेट sequence an, let an be a sequence of real number, then sequence an, then sequence an is said to be a Cauchy sequence, if for any given epsilon greater than 0, then हा जो epsilon greater than 0 आहे तो कसा आहे, however small, छोट्यातला छोटा तुम्ही epsilon घेऊ शकता, greater than quantity however small, then there exists a positive integer, m such that an minus am less than epsilon for all n greater than or equal to m. बघा, कॉची सिक्वेन्स कधी म्हणायचं, एक आपण सिक्वेन्स घेतली रिअल नंबरची, ती सिक्वेन्स असणार. सगळ्यात पहिली गोष्ट, रिअल नंबरची सिक्वेन्स म्हणजे त्या फंक्शनचा कोडोमेन काय असला पाहिजे, रिअल नंबर, आणि डोमेन काय असला पाहिजे, नॅचरल नंबर. ठीक आहे, तर an be a sequence of a real number, then sequence an is said to be a Cauchy sequence if for any given epsilon greater than 0 आणि however small. एक तर epsilon कसा घ्यायचा, पॉझिटिव्ह घ्यायचा, आणि तो किती जरी छोटा असला 0.001, त्यात काही काळजी करायची नाही. मग there exists a positive integer m such that an minus am less than epsilon for all n is greater than or equal to m. ठीक आहे ना. बघा, लिमिट ऑफ अ सिक्वेन्स सारखीच डेफिनेशन दिसते इथं, फक्त लिमिट ऑफ अ सिक्वेन्स मध्ये काय होतं, समेशन an मायनस एल घेतला होता आपण, विच इज लेस दॅन एप्सिलॉन. ठीक आहे, त्याच्यामध्ये टर्म आणि लिमिट
मधला डिफरन्स हे एप्सिलॉन पेक्षा कमी आला पाहिजे. पण कॉची सिक्वेन्स मध्ये काय आहे, एन ही एक टर्म आहे, एम ही एक टर्म आहे. दोन्हीच्या टर्म मधलं अंतर जे आहे, डिस्टन्सच आहे एन मायनस एम, हे कशापेक्षा कमी आलं पाहिजे, एप्सिलॉन पेक्षा. कधी, सगळ्या फॉर ऑल एन इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू एम. ठीक आहे. लिमिट ऑफ अ सिक्वेन्स मध्ये टर्म आणि लिमिट मधलं अंतर गिवन एप्सिलॉन पेक्षा कमी आलं पाहिजे. आणि कॉची सिक्वेन्स मध्ये टर्म आणि टर्म मधलंच अंतर हे गिवन एप्सिलॉन पेक्षा कमी आलं पाहिजे. कधी, सगळ्या एम पेक्षा पुढच्या नंबरला. ओके, दिस इज अवर कॉची सिक्वेन्स.